नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होता की भरतीमध्ये एज लिमिटचं काय? तर खूप विद्यार्थ्यांना हे प्रश्न पडत होता, एज लिमिट काय? तर हा व्हिडिओ एज लिमिटच्या संदर्भात असणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पहा, हे जे आहे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, ब्रॉचर आहे कंप्लीट। हे ब्रॉचर आहे 2023च्या भरतीचं। तर हे 2023च्या भरतीमध्ये जे एज लिमिट दिलेलं आहे ते आपण संपूर्ण पाहणार आहे। तर यामध्ये 2023मध्ये जे 3-4 हजाराची पदाची भरती झाली होती त्याचं हे ब्रॉचर आहे। रिक्रुटमेंट ऑफ नर्सिंग टेक्निकल अँड नॉन टेक्निकल पोस्ट कॉम्पिटिटिव्ह ऑनलाईन टेस्ट 2023चं हे ब्रॉचर असणार आहे। तर पहा, यामध्ये आपण डायरेक्टली एज लिमिट जे आहे त्या ठिकाणी जाऊया। तर हे पहा विद्यार्थी मित्रांनो, हे आहे टेबल शोईंग अपर एज लिमिट फॉर व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल अँड पॅरलल रिझर्वेशन। यामध्ये तुम्हाला एज द कॅन्डिडेट शुड बी हॅव कम्प्लिटेड 80 इयर्स ऑफ एज। फॉर्म भरण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला 18 वर्षे हे असणं गरजेचं आहे, यामध्ये सांगितलेलं आहे। द अपर एज लिमिट ॲज पर द फॉलोइंग टेबल, जे जास्तीत जास्त आहे ते या टेबलनुसार सांगण्यात आलेलं आहे। कमीत कमी जे असणार आहे ते 18 वर्ष या ठिकाणी असणार आहे। तर पहा, या ठिकाणी प्रत्येक कास्टनुसार, त्यानंतर पॅरलल रिझर्वेशन जे आहे त्यानुसार या ठिकाणी एज लिमिट दिलेलं आहे। तर पहा, पहिलं जे आहे ज्यामध्ये अनरिझर्व्ड कॅटेगरी ज्याला म्हटलं जातं ओपनमध्ये या ठिकाणी 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो आपण। जे कोणी 38 वर्षापर्यंत आहे ओपनवाले, त्यांच्यासाठी ही अपर एज लिमिट असणार आहे 38 वर्षे ओपनवाल्यांसाठी। त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, यामध्ये सेकंड जे असणार आहे SC ST, त्यामध्ये VJ, NT1, NT2, NT3 आणि OBC। त्यानंतर SBC पण, जे OBC मध्ये मोडतात त्यांच्यासाठी पहा कॉन्स्टिट्यूशनल रिझर्व जे दिलेलं आहे, ज्यामध्ये ऑर्फन प्लस EWS आहे। EWS म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, याच्यासाठी जे आहे 43 इयर्स या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे ॲक्च्युअल जे आहे 38 वाल्यापर्यंत जे आहे तर ओपनवाले फॉर्म भरू शकतात 18 ते 38 पर्यंतमध्ये। त्यामध्ये जर तुम्ही एवढ्या कॅटेगरीमध्ये जर कुठं मोडत असाल SC ST, VJ, NT2, NT3, OBC आणि SBC, तर तुम्हाला 5 वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्सेशन भेटणार आहे। म्हणजे तुम्ही 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता वयाच्या, एवढ्या जर कास्टमध्ये तुम्ही जर मोडत असाल तर। त्यानंतर पुढचं आहे पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे तुम्ही दिव्यांग वगैरे असताल तर दिव्यांगमध्ये तुम्हाला एक या ठिकाणी 45 वर्षापर्यंत डायरेक्टली रिझर्वेशन आहे। ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही कास्टचे जर असाल तर या ठिकाणी ते लागू होत नाही। तुम्ही फक्त दिव्यांग आहे, दिव्यांगाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। ते जर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुमच्याकडे 45 वर्षाची अट जी आहे अर्ज करण्याची तुम्हाला ही या ठिकाणी भेटते। त्यानंतर चौथा पॉईंट आहे या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन अँड अर्थक्वेक अफेक्टेड, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त जर तुमच्या एरियामध्ये झालेला असेल, तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। ते जर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो DMRसाठी। त्यानंतर पुढचा आहे पहा डिग्री अँड डिप्लोमा होल्डर पार्ट टाईम कॅन्डिडेट म्हणजे अंशकालीन उमेदवार। जे कोणी अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पण सवलत दिलेली आहे, ज्यामध्ये खूप मोठी सवलत आहे अंशकालीन उमेदवारासाठी, ज्यांचं डिग्री आणि डिप्लोमा होल्डर आहेत जे की पार्ट टाईमसाठी। त्यामध्ये पहा 55 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकतात। त्यानंतर एक्स फ्रीडम फायटर म्हणजे माजी स्वातंत्र्याचा जे कोणी सैनिकाचा पाल्य असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी जर आर्मीमध्ये असेल किंवा मग सेनेमध्ये वगैरे असेल, सैनिकांचा तो मुलगा वगैरे असेल तुम्ही, तर तुमच्यासाठी या ठिकाणी 45 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येतं। इन रिस्पेक्टिव्ह तुमची कास्ट कोणती का असे ना, तुम्ही कोणत्याही कास्टचे असली तर चालतं, फक्त तुम्ही एक्स फ्रीडम फायटर असले पाहिजे, तुम्हाला 45 वर्षांपर्यंत फॉर्म या ठिकाणी भरता येतं। त्यानंतर पुढची अट आहे पहा स्पोर्ट पर्सन, खेळाडूसाठी अट या ठिकाणी किती दिलेली आहे तर खेळाडूसाठी या ठिकाणी टोटल 43 इयरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। ठीक आहे, यामध्ये कास्ट वगैरे माइंड करत नाही, तुमचं फक्त स्पोर्ट पर्सनचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। ते जर सर्टिफिकेट असेल रजिस्टर्ड व्यवस्थित तर त्या ठिकाणी तुम्ही 43 पर्यंत फॉर्म भरू शकता। त्यानंतर एक सर्व्हिसमॅन म्हणजेच माजी सैनिक, ठीक आहे, माजी सैनिकच्या यामध्ये पण तुम्हाला या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे, सैनिक सेवी कालावधी प्लस 3 वर्ष या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येतं। तर अशा प्रकारे वयाची मर्यादा या ठिकाणी आहे। जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। यामध्ये पूर्ण तुमचे फॉर्म भरण्याची कोणत्या कास्टसाठी किती वयाची अट आहे या ठिकाणी पूर्ण सांगण्यात आलेलं आहे। जर जे कोणी तयारी करत आहे, तुमचा मित्र वगैरे कलिग असेल तर नक्कीच त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण काही वयामध्ये किती अट आहे, किती आपल्याला कुठपर्यंत भरता येतं जर माहीत नसेल तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। असेच जर तुमची काही अडचण वगैरे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा। तुमचे छोटे छोटे जे काही अडचणी आहेत त्या आपण नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।